चला इकडे बघा, लक्षात घ्या. ट्रायंगल RST सिमिलर ट्रायंगल XYZ, RS equal to 4.5, angle RST equal to 40 degree, ST equal to 5.7. तर बघा, ट्रायंगल RST सिमिलर काय आहे? ट्रायंगल XYZ. तर the sides of similar triangle are proportional to each other. गुणोत्तर प्रमाणात असतात. तर कसं लिहिणार? समरूप त्रिकोणाचे बाजू कशा असतात? गुणोत्तर प्रमाणात असतात. मग काय ना, RS to the पुढे ST to the आणि RT to the, बरोबर. हे एक पॉइंट लक्षात घेतलं. याला काही याचं प्रोपोर्शन दिलंय का? येस, दिलेलं आहे. हे काय ना 3/5. याला मी देतो इक्वेशन नंबर 1. देन RS equal to how much सांगा. अजून काय दिलंय? ST 5.7 सेंटीमीटर आणि एक अँगल दिलंय, ते कोणतं आहे? अजून एक अँगल दिलंय का? अँगल RST इक्वल टू काय आहे? 40. इथं इक्वेशन 1 करतोय आणि इथं इक्वेशन 2 करतोय. सिमिलर ट्रायंगल्सचे अँगल सारखे असतात. सिमिलर ट्रायंगल्सचे अँगल सारखे असतात. Therefore, angle XYZ equal to 40 degree. Triangles are similar. दोघेही त्रिकोण समरूप आहेत. आता आपल्याला RS म्हणजे हे पॉइंट आणि हे पॉइंट प्रोपोर्शन आधी काढून ठेवायचं आहे. तर बघा, RS टू द XY इक्वल टू किती आहे? 3/5. RS किती आहे? 4.5 टू द XY 3/5. हे XY कुठं जाईल? आणि 4.5 ॲज इट इज इंटू 3/5 चं काय येईल? 3 1 3, 1 रिमेन्स 0.35 चा 15. हे किती आलं? 1.5. XY इक्वल टू 1.5 सेंटीमीटर. ओके ओके ओके. 1.5 इंटू 5 किती येणार? ते 15 7.5 सेंटीमीटर. मग त्यानंतर अँगल XYZ किती आहे? ओ सॉरी, ST टू द YZ
इक्वल टू हाऊ मच 3/5. एस टी किती आहे 5.7. वाय झी माहित नाही. पॅटर्न समजून घ्या. 3/5 इकडे आल्यावर काय होतंय हे 3 1 3 1.9 19 5 जा 19 चा टेबल येतो ना तुम्हाला 95 आणि पॉइंट मुळे काय येणार ते 9.5 सेंटीमीटर. आता ही शक्यता खूप जास्त आहे की हा जो ट्रायंगल येईल हा थोडा लेंथने जास्त येईल मोठा. तर सांभाळून ड्रॉ करायचं. परत दोघं ट्रायंगल वेगळे आहेत सेपरेट का कारण त्यांच्यामध्ये कुठलंही पॉइंट सारखा नाही. मग ट्रायंगल आर एस टी आधी ड्रॉ करूया. तर आर एस टी कसं ड्रॉ होणार ते बघा आधी. प्लीज तुमचं एस टी आलंय 5.7. मी तुम्हाला ड्रॉ करून डायरेक्ट दाखवतोय विदाउट स्केल. तुम्ही ड्रॉ करायचं कारण ते जमेल तुम्हाला. हे आलंय एस टी. हे किती आहे 5.7 सेंटीमीटर. त्यानंतर काय घ्यायचं अँगल किती 40 डिग्री अँगल. कशाच्या मदतीने प्रोट्रॅक्टरच्या मदतीने. तर हे 5.7 आलं एस टी आणि हे आलं आर एस. आर एस किती आहे तर हे 40 डिग्री आधी अँगल घेतलंय लाईन मारून घेतली. काय केलं परत ऐका 40 डिग्री अँगल घेतलं लाईन मारून घेतली किती माहिती नाही. तर चाप घ्यायचा आणि चापने काय करायचं 4.5 इतकं अंतर घ्यायचं आणि चाप मारायचं इथं. ही एक पद्धत आहे. दुसरी जी सिंपल आहे 4.5 जे सेंटीमीटर घ्यायचंय ते डायरेक्ट पट्टीत मोजलं परफेक्ट तरी चालतंय बरोबर. आणि जो पॉइंट आलाय हा चाप मारल्यावर या दोघांना काय केलं कनेक्ट केलंय. तर हे तुमचं ट्रायंगल कोणतं तयार झालं आर एस टी. इथं डायमेन्शन नक्की द्यायचे. हे काय तुमचं हे झालं बोला की याच्यासारखंच एक्स वाय वाय झेड ते ड्रॉ करायचंय सिमिलर. तर तुमचं वाय झेड किती आहे 9.5. हे आलं तुमचं 9.5 सेंटीमीटर. त्यानंतर हे जसं एस आर आहे एस आरला कोणतं येणार एक्स वाय 7.5. अँगल किती येणार 40 डिग्री. हे तर तुम्ही एकदा चाप मारू शकता किंवा डायरेक्ट मोजू शकता बरोबर. तर हे किती येणार 7.5 सेंटीमीटर. आणि इथून काय केलं मी हे कनेक्ट. हे किती येते ते मोजलंही नाही तरी चालतं. पण तुमचं उत्तर बरोबर आहे का हे कसं कळेल की ह्या दोघांचा रेशो पण किती यायला पाहिजे 3/5. किती यायला पाहिजे 3/5. बघा